खरं तर प्रत्येक नातं हे आपण आपल्या डोक्यात घेऊन फिरत असतो. आपण ज्या गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारा आणि त्यांच्यावर प्रेम करा. आपण मात्र नाती किंवा लोक आहेत तशी स्वीकारतच नाही आणि आपल्या कल्पनेतून त्यांना आपण पाहायला लागतो. त्यांनी यापूर्वी काय केलं होतं आणि त्यांनी काय करायला हवं होतं याविषयी विचार करून व त्या विचारांच्या आधारानेच त्यांना पाहायला लागतो. त्यांच्याविषयी मते बनवतो आणि असे केल्याने आपण खऱ्या-खुऱ्या प्रेमापासून तर दूर जातोच, पण आपल्या मनातील नातं देखील दूषित होऊन जाते. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीचा अनुभव आपण आपल्या विचारांमधून घेत असतो. जर आपण आपले विचार बदलले, तर आपण डोक्यामध्ये ज्या आपल्या समस्या घेऊन फिरत आहोत, त्या देखील संपून जातील. नमस्कार, मी सुनीता. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला इतकं सारं प्रेम दिलं आणि कमेंट केली, लाईक केलं, त्यासाठी खरंच तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. तर कुठलीही आपली नवी वस्तू आणली आपण तर ती व्यवस्थित अशी त्याची घरामध्ये आपण नवीन झाडू आणला किंवा काही हे केलं तर झाडूची आपण ज्यावेळेस खरेदी करून आणतो आणि वापरायला आपण काढत असतो ना, त्यावेळेस तिची पूजा वगैरे करूनच आपण ती वापरायला काढत असतो. कारण झाडू हे लक्ष्मीच आहे घरातली. त्यामुळे आपण तिचा वापर करायच्या आधी हळद, कुंकू वगैरे लावून तिची पूजा करून घेत असतो. तर मी नवीन झाडू आणलेला होता, वापरायला काही काढलेला नव्हता. 2-3 दिवस झालेले होते. आज म्हटलं वापरायला काढूयात. मस्त हळदी कुंकू लावून झाडूची पूजा वगैरे करून घेतली आणि आता पुढे आपले सण वार वगैरे आहेतच. त्यासाठी थोडीफार का होईना घरातली साफसफाई ही झालीच पाहिजे सणावाराच्या निमित्ताने. तर पूर्ण आज घरातली ना झाडी वगैरे काढून घ्यायची होते सकाळी मला. तर मी आधी जो काही पसारा होता ना घरात पडलेला तो संपूर्ण पसारा आवरून घेतला आणि त्यानंतर मग वरच्या साईडनेच नेहमी मी साफसफाईला सुरुवात करत असते. जेणेकरून म्हणजे वरची पूर्ण साफसफाई झाली की खाली मग आपल्याला पटकन घर क्लीन करता येतं. फॅन मी पुसून घ्यायच्या आधी ना अशा पद्धतीने मी त्यांना झाडून वगैरे घेत असते. माझ्याकडे दुसरं काही याच्यासाठी हे नाही आहे. पुसायला मी साध्या कापडानेच एकदा ओलं कापड आणि नंतर मग सुक्या कापडाने पुसून घेत असते. पण त्याआधी अशा पद्धतीने झाडूने व्यवस्थित असं झटकून घेते म्हणजे त्याच्यावरती थोडेफार का होईना जाडे वगैरे धूळ जमा झालेली असते ना, ती पूर्णपणे निघून जाते. 8 ते 15 दिवसातून हे आपलं ठरलेलं काम आहे की पूर्ण घरातले जाडे एक वार आपण ठरवलेला असतो. तुम्ही माझे व्हिडिओ तर डेली बघतच असतात. शनिवारच्या दिवशी माझी पूर्ण साफसफाईचाच दिवस असतो. जेणेकरून म्हणजे हॉल आणि बेडरूम पूर्ण जाडे वगैरे काढणं, ते करणं हे सगळं ठरलेलं असतं. तर त्या दिवशी मी हे काम करत असते. तर मग मी आधी फॅन वगैरे त्यांचे जाडे वगैरे काढून घेतले. झुंबरही मला व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं आहे. कारण जे काचा आहेत ना, त्या आता जरा धुळीमुळे खराब झालेल्या आहेत. तर त्या व्यवस्थित छान वेळ वगैरे काढून त्या पुसून घ्याव्या लागतील ओल्या कापडाने. तर पूर्ण वरची क्लिनिंग जी होती ती झालेली होती. जाडे वगैरे पूर्णपणे स्वच्छ करून झालेले होते आणि आता टी-व्ही क्लीन करून घेत आहे. टीव्हीला कसं सुक्या कापडानेच मी पुसून घेते कारण ओला कापड लावला म्हणजे या टीव्ही लगेच खराब होतात आणि मागेच आता 1 महिन्यापूर्वी टीव्ही रिपेअरिंग करून झालेला आहे. मध्ये थोडा कलरच्या शेडमध्ये तिला फरक पडून गेलेला होता म्हणजे ब्ल्यू दिसत होती अशी पूर्ण. त्यामुळे मग शक्यतोवर होईल ना तर ओला कापड टीव्हीला लावायचाच नाही. सुक्या कापडानेच व्यवस्थित अशी टीव्ही पुसून घ्यायची. हे तुम्हाला अशासाठी दाखवत आहे, हे सिद्धीने काढलेलं आहे आणि खूप छान मस्त असं राधाकृष्णाचं पेंटिंग तिने केलेलं आहे. मस्त वाटतं आहे. म्हटलं चला दाखवूया तुम्हाला. छान वाटत आहे आणि पुढे ठेवलेलं आहे. दुपारच्या वेळेला मुलं असं काही ना काही बोर होण्यापेक्षा अशी ॲक्टिव्हिटी करत राहिले तर तेही बिझी असतात त्यांच्या कामामध्ये आणि त्यांना प्रॅक्टिसही होते तेवढीच पेंटिंगची म्हणा किंवा लिहायची जी काही मुलांना आवड असते ती. तर असं सुट्टीच्या दिवशी काही ना काही चालू असतं, काही ना काही काढत असतात त्या आणि आता तर उन्हाळ्यामध्ये आता मुलांना 2 महिने सुट्ट्याच राहतील. त्यामुळे इकडे-तिकडे जाण्यापेक्षा किंवा मुलांना घरातही खूप जास्त बोर होतं. अशा काही ॲक्टिव्हिटी वगैरे करत राहिल्या तर मुलंही बिझी राहतात आणि आपलंही रुटीन व्यवस्थित राहतं. नाहीतर मग सतत त्यांचं चालू असतं बोर होत आहे म्हणून. कारण त्यांचं रुटीनच नसतं. सगळं सुट्ट्यांमध्ये रुटीन इकडे-तिकडे विस्कटलेलं असतं. त्यामुळे खास करून शहरामध्ये मुलांना दुपारच्या वेळेस जरा बोर वाटतं. गावाकडे काही खेळायला वगैरे भरपूर असल्यामुळे मुलांना इतकं काही बोर होत नाही.
आणि उरला सुरला वेळ जो आहे तो मोबाईल वगैरे बघण्यामध्ये मुलं घालवत असतात. प्रत्येक घरामध्येच आहे ते. तर चला, मस्त छान असं संपूर्ण पुढच्या साईडला जे काही धूळ वगैरे होती ना ती पूर्णपणे आवरून घेत आहे इथे आता. आणि मग नंतर झाडू मारून घेणार आहे. कारण झाडूचाही पूर्णपणे असा घरामध्ये कचरा वगैरे पडलेला होता. पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला. तरी मी काय करते, अशी जी बिना प्लास्टरवाली भिंत आहे ना बेडरूमच्या बाल्कनीमध्ये, तर नवीन झाडू आणलेला असला की त्या भिंतीवरती थोडा ना रगडून घेत असते. म्हणजे जेणेकरून त्याचं जे काही आहे ना धूळ वगैरे त्याची जी पंखांमधली घाण वगैरे निघते ना झाडूची, ती त्याच्यात निघून जाईल. म्हणून मी अशा दरदरीत जी आपली भिंत असते ज्याला प्लास्टर वगैरे केलेलं नसलं त्याच्यावरती जर आपण फिरवून घेतला ना तर बऱ्या प्रमाणामध्ये ती घाण असते ना झाडूमध्ये अटकलेली ती निघून जाते. तर तशा पद्धतीने मी आधी काढून घेतली आणि नंतर मग तिला घरात वापरायला घेतलेलं होतं. तर तरीसुद्धा इतकी सारी घाण निघालेली होती आणि अजून पूर्णपणे लादी पुसून वगैरे क्लीन होत नाही ना तोपर्यंत ती राहतेच. त्यानंतर मग पुढचं जे काही काम आहे ते म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा आहे तो व्यवस्थित छान असा पुसून घेत आहे आता. कारण वरच्या साईडने सुद्धा आपल्याला वाटतं की तो क्लीन आहे, पण वरच्या साईडने बरीचशी धूळ जी आहे ना त्याच्यावरती जमा झालेली असते. आणि आतल्या बाजूनही काही वेळा काय होतं, आपण जिथे हात वगैरे लावून उघडतो ना तिथे डाग वगैरे पडलेले असतात किंवा दरवाजा खराब झालेला असतो, तर तोही वेळोवेळी पुसून घ्यावा लागतो. आता पाडवा यायच्या आधी आणि पुढेच लगेच पाडवा झाला की आपला स्वामी महाराजांचा प्रकट दिवस वगैरे, आता सण आपले आहेत लगातार 2 दिवस 3 दिवस चालूच राहील. त्याआधी थोडीफार घरातली साफसफाई जी आहे ना ती आवरून घेऊयात म्हटलं. आणि तुम्हालाही थोडंफार मोटिवेशन जे आहे साफसफाईसाठी ते व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं द्यायचा प्रयत्न करूयात. त्यासाठी मग मी व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता पूर्ण बघा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ खरंच आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा आणि हाईप देखील करत जा. आता कालच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट होती की तू सकाळपासून रात्रीपर्यंतचं फुल डेचं जे काही तुझं रुटीन आहे ना ते आमच्यासोबत शेअर कर. तर ते करणार आहे ताई. एका ताईची कमेंट होती. मला अशा काहीशा कमेंट जर असल्या तर मग त्यानुसार व्हिडिओ करायला जरा बरं पडतं. तर म्हटलं चला ठीक आहे, आता हे जे काही आधी शूट करून झालेलं आहे ते झाल्यानंतर पुढच्या वेळेस तुम्हाला नेक्स्ट टायमिंगला त्या पद्धतीचा जो व्हिडिओ आहे तो पाठवेल. तर बाहेरचा दरवाजा व्यवस्थित असा पुसून वगैरे झाल्यानंतर मग आपलं टीपॉय जो आहे ना तो पुसून घेत आहे. इथं आतमध्ये ही अशी डिझाईन असल्यामुळे ना बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये ही धूळ वगैरे जमा होते. तर ते व्यवस्थित चांगलं वाटत नाही जास्त प्रमाणामध्ये धूळ जर जमा झाली तर. तर मग अशा पद्धतीने घरातली ज्यावेळेस क्लिनिंग काढलेली असली तर त्यावेळेस तेही पुसून घेत असते. खास करून आपल्या घरामध्ये ना जे फर्निचर असतं ना ते जरा सरकवता यायला पाहिजे आपल्याला व्यवस्थित असं. आणि तिथली घाण वगैरे आपल्याला म्हणजे स्वच्छ करता येते. मग वेळोवेळी त्यांना आपण इकडे तिकडे करून तिथलं झाडून वगैरे घेऊ शकतो. आणि पॅकिंगचं जर फर्निचर असलं तर मग तिथे मात्र आपल्याला जागा थोडी कमी पडत असते. स्वच्छ करता येत नाही ते वेळोवेळी आपल्याला सरकवता येत नसल्यामुळे. पडदा अशासाठी बंद केला, बाहेरच्या साईडने जेव्हा मी या पद्धतीने खिडकीकडे कॅमेरा धरून शूट करायला घेते ना त्यावेळेस खूप असा व्हिडिओमध्ये ना ब्लर येत असतो. मला असं वाटतं उन्हाच्या प्रकाशामुळे होतं का जास्त उजेडामुळे होतो माहीत नाही. पण मी काचा वगैरे पण बंद ठेवते व्हिडिओ शूट करताना, तरीसुद्धा असं ब्लरसारखा व्हिडिओ येतो. म्हणून मग म्हटलं चला आता पडदा लावूनच करते, व्यवस्थित असं क्लीन दिसेल मग व्हिडिओमध्ये. चांगलं नाही तर मग ब्लिंक होत असतं व्हिडिओ. बऱ्याच वेळेला किचनमध्ये शूट करताना होतं तसं. आता झाडू वगैरे मारून झालेलं आहे, धूळही व्यवस्थित अशी स्वच्छ करून झालेली आहे. आता आधी मी काय करते, बाकीचं काम करायच्या आधी सोफा कवर आधी मशीनला लावून देते. म्हणजे पुढचे जे काही काम आहेत ना ते आवरेपर्यंत कवरही मशीनमध्ये धुवून होतील. सोफा कवर म्हणा किंवा बेडशीट वगैरे आठवड्यातून एकदा तरी आपण ते क्लीन करून घेतलंच पाहिजे. कारण आपण बसतो उठतो वगैरे बऱ्याच वेळेला खराब होतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आपण त्यांची क्लिनिंग केलीच पाहिजे. आणि जे बेडवरचं बेडशीट वगैरे होतं ना ते मी गरम पाण्यामध्ये थोडं भिजवायला टाकून दिलेलं होतं आधीच. कारण माझं बेडशीट वगैरे जे आहे ना लाईट कलरमध्येच मी घरामध्ये सगळं ठेवलेलं आहे, डार्कमध्ये ठेवलेलंच नाही आहे. त्यामुळे जरा जास्त खराब होतं. तर ते हाताने धुवायला व्यवस्थित धुतलं ना तर मग ते स्वच्छ होऊन जातं चांगलं. मशीनमध्ये तितकं व्यवस्थित होत नाही ते क्लीन. त्यामुळे मी आज थोडं सकाळी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे आणि नंतर ज्यावेळेस कपडे धुवेल त्यावेळेस क्लीन करून होईल. कॉटनमध्ये बेडशीट वगैरे जर आपण वापरत असलो ना तर ते हातानेच क्लीन करून घ्यावे लागतात. कारण मशीनमध्ये इतके व्यवस्थित डाग वगैरे निघत नाही. सोफा कवर वगैरे छान निघतात, मस्त क्लीन होऊन जातात जर आपण मशीनमध्ये धुवायला टाकले तर. दरवेळी मी मशीनलाच टाकते. आतापर्यंत सोफा कवर मी हाताने धुतच नाही.
आणि आता पुढचं जे काही काम आहे ते म्हणजे ह्या काचा पुसून घेणं. यांनाही वारंवार स्वच्छतेची खूप जास्त गरज असते. कारण हात वगैरे लागले की लगेच त्याच्यावरती दिसत असतात आणि ते दिसायला अजिबात चांगलं वाटत नाही. आणि ज्या काचा असतात ना अशा डिझाईनवाल्या, म्हणजे ज्याच्यातून आतलं रात्रीच्या वेळेस बाहेर काही दिसत नाही, त्या चांगल्या असतात. ज्या मी किचनमध्ये बसवून घेतलेल्या आहेत त्यांना इतकी जास्त स्वच्छतेची गरज नसते. ह्यांना तर ट्रान्सपरंटवाल्या आहेत ना, यांना खूप जास्त म्हणजे वारंवार स्वच्छतेची गरज असते. त्यामुळे मला तरी त्या जास्त आवडतात तशा, कारण पुसायला ह्या दिसायला चांगल्या दिसतात, पण क्लिनिंगसाठी मात्र वारंवार त्यांची आपल्याला क्लिनिंग करून घ्यावी लागते. तर मी हे कॉलिनने क्लीन करत आहे आणि पेपरने पुसून घेणार आहे. पेपरने अगदी झटपट आणि छान पद्धतीने मस्त अशा क्लीन झालेल्या आहेत ह्या. दरवेळी मी कापडाने पुसत होती, पण कापडापेक्षा मला पेपर जास्त बेस्ट वाटला. म्हणजे पेपरने जर पटकन पुसलं ना तर मस्त छान असं क्लीन होऊन जातात. नाही तर मग साधं आपलं कापड जर कॉलिन नसेल तर साधं कापड ओलं करून मी तशा पद्धतीनेही मी बऱ्याच पद्धती यूज करत असते. दरवेळेस ट्राय करत असते, याच्याने चांगलं दिसेल किंवा त्याच्याने. नवीन नवीन ट्राय करत राहायचं काही ना काही, जेणेकरून कसं छान स्वच्छ व्यवस्थित असं दिसेल असं. तर काही वेळा कॉलिनने करते, काही वेळेस फक्त ओला कापड करून पुसून घेत असते. असंही करते. ओल्या कापडानेही पुसून घेतलं, नंतर एक सुकं कापड मारलं की मस्त छान अशा क्लीन होऊन जातात त्या. आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा अशा काचा ज्या आहेत त्या पुसूनच घ्याव्या लागतात. नाहीतर मग त्या काही व्यवस्थित राहत नाही. कारण ही ठरलेलीच कामं आहेत. आठवड्यातनं 15 दिवसातनं आपल्याला जी काही घरातली करून घ्यायची आहेत ती. ह्या आठवड्याला जर काचा क्लीन करून घेतलेल्या असल्या तर पुढच्या आठवड्याला स्लायडिंग विंडोमध्ये जी काही धूळ घाण वगैरे अटकलेली असते ती काढून घ्यायचं. म्हणजे एक 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 करून जर आवरत राहिलो तर आपल्यावरतीही कामाचा लोड येत नाही आणि घरही स्वच्छ छान मस्त नीटनेटकं दिसत असतं. त्यामुळे एक एक ठरल्याप्रमाणे करत असते. आता ह्या आठवड्याला काचा पुसलेल्या आहेत तर पुढच्या वेळेस स्लायडिंग विंडोमधली सगळी काही घाण जी आहे ती काढून घेत असते. कारण तिथेही बऱ्याच प्रमाणामध्ये धूळ जाडे वगैरे अटकतच असतात काही ना काही. आणि खालच्या साईडले प्लेन आहे ना हे, म्हणजे जे आपल्या लाद्या आहेत ना घराच्या त्याला लागून आहे, त्यामुळे ते जास्त प्रमाणामध्ये खराब होतात. आणि बऱ्याच वेळेला जर आपण त्या खालच्या स्लायडिंग विंडोमधलं हे व्यवस्थित असं क्लीन नाही करून घेतलं ना तर अक्षरशः ह्या ज्या स्लायडिंग विंडो आहेत ना ते लागणारसुद्धा नाही, इतकी जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये धूळ जमा झालेली असते. त्यामुळे तीही वेळोवेळी क्लीन करून घ्यावी लागते. असो चला, ते एक काम माझं कंप्लीट झालेलं आहे. स्लायडिंग विंडो वगैरे सगळं काही हॉलमधलं कंप्लीट झालं. त्यानंतर मग मला कपडे वगैरे धुवायचे होते, ते धुवून झाले. आणि त्यानंतर लादी वगैरे पुसायची होती, लादी पुसून झाली. अशी बरीचशी काय काय घरातली कामं असतातच आपली, ती झाले. थोडी फ्रेश वगैरे झाली. आता कपडे स्पिनला टाकते मशीनमध्ये आणि सोफा कव्हर जे आहेत ते वाळवायला टाकते. असं बरंचसं काय काय घरातलं जेवढं काम आपण करू ना तेवढं कमीच आहे आवरायला गेलं तर. पण ठरल्याप्रमाणे आजचं जे काही काम आहे ना ते कंप्लीट झालेलं होतं. फक्त फॅन तेवढे पुसायचे राहून गेले. आता बघू नंतर उद्या वगैरे ते काही क्लीन करता येतील. 5 मिनिटाचं काम आहे फक्त. आणि गरम तर खूप जास्त होत आहे आणि अजून तर मार्च महिनाच आहे. आणि ज्यावेळेस आपण अशी काही साफसफाई वगैरे काढलेली असली ना त्यावेळेस जरा हे होतं. आणि गरमीमुळे ना हे सगळी कामं नको वाटतात करायला, पण मग शेवटी करावीच लागतात. त्या गोष्टींनाही पर्याय नाही आहे. तर त्यासाठी एक पर्याय मात्र आहे, सकाळी थोडं लवकर सुरुवात करायची. म्हणजे ऊन जेव्हा तापतं ना तोपर्यंत आपली पूर्ण कामं जी आहेत ना कंप्लीट होऊन गेलेली असतात आणि दुपारच्या वेळेस जरा आपल्याला रिलॅक्स मिळत असतो. अशी छोटी-मोठी कामाची जी काही पद्धत आहे, ज्या काही टिप्स आहेत त्या वापरून अशा पद्धतीने आपला हॉलची साफसफाई आज पूर्णपणे क्लीन झालेली आहे. चला ताईंनो, पाडव्यासाठी थोडं तरी आपल्या साफसफाईला मोटिवेशन तुम्हाला मिळालंच असेल अशी अपेक्षा करते आणि आजचा व्हिडिओ संपवते. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. आणि भेटूयात आपण आपल्या अशाच एका उद्याच्या छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.